काय झालं विचारा तुमच्या लाडक्या लेकीला। आम्ही हिला तिथं कशा करता घेऊन गेलो? कशा करता घेऊन गेलो तो? हिच्या हाताने बक्षीस द्यायला। कोण देणार ती? त्या आम्हाला न सांगता तिथून निघून गेली, सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावली ही ना आम्हाला। डॅडी, माझा जीव तिथे गुदमरत होता। आम्हाला सांगायचं होतं, तुझ्यासाठी अख्खा ऑक्सिजनचा बाटला ताणला असता। बस तुझ्यामुळे आमचा अपमान झालाय। तुला हजारदा सांगितलंय, तुझ्या जीवापेक्षा आमचा मान मोठा आहे आम्हाला। लय जीव गुदमरतोय तुझा इथं, तिची सवय करायची। आता तू हितनं बाहेर निघशील फक्त तुझ्याच लग्नाच्या मांडवात जायला। चिरंजीव, उद्या मुहूर्तमेढचा कार्यक्रम होईल, तयारीला लागा। वय डॅडी, कार्यक्रमाच्या तयारीला पण लागतो आणि हिच्यावर लक्ष पण ठेवतो। ही घरातनं बाहेर निघणार नाही ना, याची जबाबदारी माझी। नीट बंदोबस्तात ठेवा तुमच्या बहिणीला। मी काय पाळलेलं जनावर आहे का की सगळ्यात मालकाच्याच मर्जीने करायचं? तुम्ही दोघी काहीच कसं बोलत नाही, काहीच कसं करत नाही। रोजचं रडगाणं आहे, बोलून काय उपयोग आहे का? माणसाला सहन करायची सवय होऊन जाते। होय, आम्हाला सवय झाली आता। पण मी त्याची सवय नाही करून घेणार आहे।